हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. आत्ताच बुवांनी प्रास्ताविक केलं, त्यांचं आभार मानतो. आणि जिच्या घरामध्ये मुग्धा बिवलकर, ती मी नामजोशी या नावाने जास्त तिला ओळखतो, ती आणि उपस्थित सगळे श्रोतृवर्ग ज्ञानेश्वरी भावदर्शन असा शब्द उच्चारतो आणि अभ्यासाला सुरुवात झाली असं आपण समजूया. अभ्यास करताना आत्ता समर्थांचा आशीर्वाद हा आपल्याला मिळालेला आहे, त्यामुळे ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाला दासबोधाचं कोंदण लागलंय असं आपण गृहीत धरूया. मुख्य मुद्दा असा आहे की माझ्या अभ्यासाची सुरुवात सुद्धा दासबोधाच्या अभ्यासानेच झालेली आहे. आणि आता बुवा इथं असल्यामुळे मी त्यांचा एक आधार घेईन आणि ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाला मात्र रेफरन्सच्या ओव्या दासबोधातल्या संपूर्णपणे वापरायचा प्रयत्न करीन. तुकाराम महाराज तर आपल्या मदतीला आहेतच, नाथ महाराजही आहेत. सर्व संतांचा जो विचार आहे तो विचार आपल्याला पथदर्शक असतो, मार्गदर्शक असतो. आणि त्याप्रमाणे मी जर माझं जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर या ज्ञानेश्वरीच्या दासबोधाच्या श्रवणातूनही मला माझ्या आनंदाची प्राप्ती होण्याची व्यवस्था असते. संपूर्ण ज्ञानेश्वरीचा अभ्यास किंवा दासबोधाचा अभ्यास किंवा कोणत्याही ग्रंथाचा अभ्यास हा केवळ ज्ञानरूप होण्यासाठी असतो, तो माझं काही प्रारब्ध बदलून देत नाही. हे पहिल्यांदा लक्षात घ्यायची गरज आहे. आणि मग त्या आनंदरूपतेच्या विचारातनं जर अभ्यास केला तर मग मला माझ्या जीवनाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो बदलता येऊ शकतो. माझी या देहादी प्रपंचाच्या ठिकाणी सत्यत्वाची बुद्धी असते आणि त्या सत्यत्वाच्या बुद्धीतनं मी सतत सुखाचे आणि दुःखाचे प्रसंग गिळीत असतो थोडक्यात. आणि त्या प्रसंगांच्या निमित्ताने मी नेहमी सुखी होतो आणि दुःखी होतो. यातनं एक कबुली तयार करावी लागते आधी की मी दुःखी आहे म्हणून मी सुखी होतो, आणि आता मी सुखी होत असेल आणि मला कायमचं सुख हवं असेल तर मला सुखरूप होण्याची व्यवस्था आहे. आणि ती सुखरूप होण्याची व्यवस्था ही ज्ञानेश्वरीच्या अभ्यासात आहे. पुन्हा आपल्याला संत अनेक सांगतात, सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारिका. ही तुकाराम महाराजांची व्याख्या आहे. आपले ज्ञानेश्वर माऊली पण म्हणते, सुखा लागी जीवा करिसी तळमळ. म्हणजे प्रत्येकाचे जे काय प्रयत्न चाललेले आहेत ते केवळ सुखरूप होण्यासाठी चाललेले आहेत. कोणालाही थोडंसं सुख आणि जास्त दुःख असं मुळीच नको आहे. कायमचंच सुख पाहिजे. आणि कायमचंच सुख पाहिजे असेल तर मग ज्ञानेश्वरीच्या श्रवणाचा विचार करावा लागेल. मला माझ्या गुरूंनी आशीर्वाद दिला की ते म्हणाले ज्ञानेश्वरीचा अभ्यास सुरू करा. याचा अर्थ काय आहे की त्यांनी आशीर्वाद दिला, आता त्यांच्या आशीर्वादाप्रमाणे आपण अभ्यास करण्याची गरज आहे. आणि अभ्यास शब्दाचा अर्थ सांगताना ते आत्ता बोलले की सातत्य हवे. अभ्यासामध्ये जर सातत्य नसेल तर मग माझा अभ्यास थोडासा व्यग्र होतो, अस्ताव्यस्त होतो. 10 ठिकाणी 5-5 फूट खणून आपल्याला विहीर लागण्याची व्यवस्था नाहीये, म्हणजे विहिरीला पाणी लागण्याची व्यवस्था नाहीये, तर एकाच ठिकाणी आपल्याला खोदकाम केलं पाहिजे 100 फूट तर आपल्याला पाणी लागण्याची व्यवस्था आहे. म्हणून अभ्यासातलं सातत्य हे प्रामुख्याने आपल्याला महत्वाचं आहे. श्रवणाच्या अधिकाराचा विचार कराल, कारण का परमार्थाचा अभ्यास सुरू झाला की अधिकारी हा विषय समोर येतोच. आणि मग श्रवणाचा अधिकार कोणाला आहे? ज्ञानेश्वरीचा. तर ज्याला श्रवणासाठी ज्याचे कान ठीक आहेत, ज्याला व्यवस्थित बुद्धीचं काय म्हणूया प्राप्त झालेली आहे बुद्धीची एक आकलन शक्ती, तर तो या ज्ञानेश्वरीचं श्रवण करू शकतो. हा त्यातला महत्वाचा भाग आहे. म्हणजे कोणीही ज्ञानेश्वरी ऐकायला बसायला हरकतच नाही. पण पुढे जाऊन जर ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाच्या निमित्ताने मला जर आनंदरूप व्हायचं असेल तर त्याला वेगळ्या अधिकाराची गरज आहे.
आणि हा अधिकार आपल्याला कमवावा लागतो, तो कमवता येतो. आणि तो कमवण्यासाठी मात्र अभ्यास नावाचं षडलिंगातलं एक लिंग आहे. अभ्यास या शब्दामध्ये वारंवार तीच गोष्ट करणे. म्हणून आपल्याला संस्कृतमध्ये सांगितलंय तत्कथनम, तत्श्रवणम. अशा पद्धतीने मी तेच तेच ऐकलं पाहिजे. आधी श्रवण केलेची करावे, ही समर्थांची भाषा आहे. आणि मग ती जर मला लक्षात आली तर श्रवण हे मला करणीय आहे. आणि मग समर्थ म्हणतात तसं, आता श्रवण केलियाचे फळ, क्रिया पालटे तात्काळ, तुटे संशयाचे मूळ एकसरा. म्हणजे माझी क्रिया पालटेपर्यंत मला सातत्याने श्रवण करण्याची गरज आहे. अधिकारी हा असाच डिफाईन होत जातो. विचारसागर किंवा एखादा प्रक्रिया ग्रंथाचा विचार घेतला तर अधिकारी काय म्हणतात की ज्याने मलविक्षेप दोष दूर केलेत तो या ग्रंथाचा अधिकारी आहे, असा एक विचार समोर येऊन जातो. कारण आपल्याला साधन चतुष्टय संपन्नता ही ग्रंथाच्या अधिकाराच्या निमित्ताने सांगितली जाते. पण ती साधन चतुष्टय संपन्नता म्हणजे काय, हा जो विचार आहे हा ज्ञानेश्वरीच्या निमित्ताने आपल्याला करता येतो. की माझ्यामध्ये सकाम कर्म करण्याची सवय आहे. मला नंतर माझी जी वृत्ती आहे ती सतत देवाकडे काहीतरी मागण्याची आहे. समर्थांचं म्हणणं आहे की देव म्हणजे मला काहीतरी देव, जनांचा लालची स्वभाव, देव म्हणजे मला काहीतरी देव. आता ही भाषा मला हळूहळू सोडावी लागेल. ज्ञानेश्वरीचा अभ्यास करायचा आहे ना, तर मग अर्जुनाची हे पांती परिसणया योग्य होती, त्यांच्या पंक्तीला जाऊन बसायचंय. ज्ञानदेव म्हणाले आम्ही अवचित जाऊन बसलो तिथे आणि आम्हाला लाभ झाला. ही माऊलींची भाषा आहे. म्हणजेच अधिकाराचा विषय जो आहे ना तो येतोच. आणि निष्काम कर्म निष्काम उपासना ही अधिकार कमवण्याच्या दृष्टीने पहिली महत्वाची बाब आहे. ती जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत ग्रंथाचं आकलन, ग्रंथात काय सांगितलंय हे मला लक्षात येत नाही. आणि मग ते लक्षात यावं असं जर का मला वाटत असेल तर मग ग्रंथाचा विचार मला विचारपूर्वक केला पाहिजे. समजले आणि वर्तले ही एक समर्थांची भाषा आहे. आणि ते म्हणतात की समजून घ्या आधी, नो द सिस्टीम. आमचे श्री गुरु काय सांगतात, नो द सिस्टीम, यूज द सिस्टीम. ज्ञानेश्वरी ही एक सिस्टीम आहे. ज्ञानेश्वरी हा अनुभव नाहीये. ज्ञानेश्वरी सिस्टीम आहे, ती माझ्या अज्ञानाची निवृत्ती करून देते. नो द सिस्टीम, ज्ञानेश्वरीची सिस्टीम वापरा, अज्ञानाची निवृत्ती करा. यूज द सिस्टीम, गेट द रिझल्ट. अज्ञानाची निवृत्ती ही ज्ञानपूर्वक असते. ज्या क्षणी माझं अज्ञान निवृत्त होईल माझ्या संदर्भातलं, म्हणजे त्या पाच भ्रांतीतनं निवृत्ती होईल. ज्ञानदेवांचं म्हणणं तेच आहे, जेणे भ्रांतीपासून हिरतले, गुरुवाक्य मन धुतले, मग आत्मस्वरूपी घातले रोनिया. म्हणजे मला ज्ञानेश्वरीचा अभ्यास करायचा असेल तर पाच भ्रांतींची निवृत्ती झाली पाहिजे. आणि त्या भ्रांतींची निवृत्ती करण्यासाठी मला अधिकार कमवला पाहिजे. श्रवणाला अधिकार सगळ्यांना आहे, पण श्रवण करता 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 आपलं काय म्हणूया स्टेटस, म्हणजे साधनेचं स्टेटस, हा जो विचार आहे, आपण मोबाईलवर खूप वेळा स्टेटस बदलतो, तसंच माझं साधनेचं स्टेटस बदललं पाहिजे. आणि मग ते तुकाराम महाराज म्हणतात तसं स्टेटस पाहिजे, नित्य नवा दिस जागृतीचा. म्हणजे माझं साधन हे घडलं पाहिजे. आपला भर जो आहे मुख्यत्वे तो साधनेवर आहे. जोपर्यंत मी सिस्टीम समजावून घेणार नाही, त्याप्रमाणे मी जीवन जगणार नाही, तोपर्यंत मला माझ्या आनंदाचा लाभ होणार नाही. न जाणता कोटीवरी, साधने केली परोपरी, तरी मोक्षाचा अधिकारी होणार नाही. समर्थांची भाषा रोखठोक आहे. ज्ञानेश्वर माऊली शालजोडीत मारते, समर्थ रट्टे देतात आणि तुकाराम महाराज गोफणीतनं दगड मारतात. आता काय परवडतंय याचा शोध घ्यावा करून, आपल्या अंतःकरणाने त्याचा शोध घ्यावा. आपलं अंतःकरण हळुवार असेल तर माऊलींच्या चरणी लागा. आपण ज्या प्रमाणात ऐकायला पाहिजे त्या प्रमाणात ऐकत नसेल तर समर्थांचे रट्टे खा. आणि तेही जमत नसेल, फारच निबर असू आपण आपल्या अंतःकरणात, तर आपल्याला तुकाराम महाराज आहेत, ती सुद्धा माऊली आपल्याला सुधरवायला बसलेली आहे. पण एकूण काय आहे, तिघांचाही मुख्य प्रयत्न काय आहे, आनंदाकडे घेऊन जाणे. आणि मग यातनं काही विचार बाहेर पडतात की मग ज्ञानेश्वरी ही माऊलींनी कशासाठी लिहिली. कारण या ज्ञानेश्वरीवर PhD करणारी ही लोक आहेत, नंतर ज्ञानेश्वरीतलं काय काय शोधतील याचा नेम नाही. पण माऊलींनी सांगून टाकलं, येथ अविद्यानाशय स्थळ, मोक्षोपदा नये फळ, इही दोहीसी केवळ या नाव ज्ञान, हे इतुलेची नाना परी विस्तारिले ग्रंथी. म्हणजे
त्यांनी ही ज्ञानेश्वरी लिहिली, ही केवळ अविद्या निवृत्तीसाठी लिहिली आहे. आणि अविद्या या शब्दाचा अर्थ आत्मस्वरूपाचे अज्ञान, म्हणजेच आनंदाचं मला दृढ, अपरोक्ष, अपरिवर्तनीय अनुभव नसणे. दृढ म्हणजे पक्का, अपरोक्ष म्हणजे साक्षात, आणि अपरिवर्तनीय म्हणजे ज्याच्यात बदल कधीही नाही असा. असा अनुभव मला नाही, एवढ्यासाठीच मी ज्ञानेश्वरी लिहिली आहे. आणि त्या ज्ञानेश्वरीसाठी मग अधिकाराचा विचार झाला. आणि मग माऊली ओवीतनं असं म्हणते, ऐसेनी गभीरपणे स्थिरावलेनी अंतःकरणे, की जो गंभीर आहे, गंभीर म्हणजे आत्ताच पोचवून आलाय असा गंभीर नाही, तर समुद्र खोल असतो आणि तो खोल असतो म्हणून गंभीर असतो. हे लक्षात घ्यायचं की ज्याचं अंतःकरण स्थिरावलेलं आहे, ज्याचं अंतःकरण गंभीर आहे, म्हणजे शास्त्र संस्कार, नंतर माऊलींनी सांगितलेले संस्कार म्हणजे विचारांचे, ते घेण्यासाठी माझं अंतःकरण रिसेप्टिव्ह असलं पाहिजे. माझ्या अंतःकरणामध्ये देहादी प्रपंचाच्या विषयांचा गुंता जर असेल, तर माझ्या अंतःकरणामध्ये ज्ञानेश्वर माऊलींचे विचार घ्यायला जागाच उरत नाही. आणि ती जागा तयार करण्यासाठी मला निष्काम कर्म, निष्काम उपासना या गोष्टी करण्याची गरज आहे. म्हणून माऊलींचं या ग्रंथांच्या निमित्ताने, म्हणजे या ज्ञानेश्वरीच्या ग्रंथाच्या निमित्ताने, माऊलींनी निष्काम कर्म, निष्काम उपासनेचा विचारही संपूर्ण ग्रंथभर सांगितलाय. आपण ज्ञानेश्वरीचा अभ्यास करणार आहोत, श्लोकांचा नाही करणार आहे. मुख्य मुद्दा आता काय आहे, ज्ञानेश्वरीचा अभ्यास करा असं माझ्या श्री गुरु माऊलींनी सांगितल्यामुळे मला आता ज्ञानेश्वरीच्या ओव्यांच्या अभ्यासात इंटरेस्ट आहे आणि मी ओव्यांचा अभ्यास करणार आहे. श्लोकांचा अभ्यास तुम्ही पुढे करू शकता. प्रश्न असा आहे की अभ्यास करण्याची पद्धत काय. अधिकाराचा विचार झाला, मी स्थिरावलेल्या अंतःकरणाचा असायला पाहिजे आणि स्थिरावलेलं अंतःकरण हे मला निष्काम कर्म, निष्काम उपासना, नाम आणि ध्यान. सहसा काय होतं की सो कॉल्ड विचार करणारे जे लोक असतात की ते म्हणतात की आमची बुद्धी खूप छान आहे. पण बुद्धी छान जरी असली तरी बुद्धी सत्वगुणाची असावी लागते. बुद्धीमध्ये जर का रजोगुण असेल आणि तमोगुण असेल तर ती बुद्धी सतत देहादी प्रपंचाचा विचार करायला धावते. अशी बुद्धी ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाला पूरक होत नाही. म्हणून सत्वगुणाची बुद्धी जर का मला कमवायची असेल तर मला ज्ञानेश्वरीच्या अभ्यासामधनं, या श्रवणाच्या निमित्ताने, मी त्या आनंदाकडे जाण्याच्या निमित्ताने त्यातले जे काय सिद्धांत आहेत ते समजून घेतले पाहिजे. समजून घेऊन त्याचं मी त्याप्रमाणे वर्तन केलं पाहिजे. आणि वर्तन केलं तर मग ज्ञानेश्वरी मला जे काय देऊ पाहते ते मला मिळण्याची व्यवस्था आहे. अशा पद्धतीने आपण एक अधिकाराचा विचार केला. श्रवणाचा अधिकार सगळ्यांना आहे, पण श्रवणातनं हळूहळू मननात जायला पाहिजे. आपल्याला लक्षात येतं की श्रवणामध्ये मी काय केलं, वेदांत विचार ऐकला, जीवब्रह्मैक्याचा विचार ऐकला, तिथून मी पुढे गेलो. मग घरी गेल्यावर काय झालं पाहिजे, त्याचं मननात रूपांतर झालं पाहिजे. आम्ही साखरे महाराजांकडे अभ्यासाला जायचो त्यावेळी ते आम्हाला पाठ लिहून आणायला लावायचे. ज्यावेळी आमचे श्रीगुरु जेव्हा घरी यायचे त्यावेळी ते आम्हाला महिन्याचा अभ्यास देऊन जायचे की एवढा अभ्यास करा, मी ज्यावेळी पुढच्या वेळी येईल त्यावेळी मी तुम्हाला त्या अभ्यासासंदर्भात विचारील. मग जेव्हा आम्ही त्यांना विचारायचो की 25व्या पानावर ज्ञानेश्वरीतल्या ओवींची ही शंका आहे, त्यावेळी ते म्हणायचे 24 पानापर्यंत सांग. अभ्यास करण्याची सिस्टीम डेव्हलप करतात ते, हे लक्षात घ्यायचं असतं. मला तुम्हाला वेठीच धरायचं नाहीये, पण इथे बसला आहात तर आपल्याला अभ्यास करण्याची सिस्टीम डेव्हलप झाली पाहिजे. ती जोपर्यंत डेव्हलप होत नाही तोपर्यंत सातत्य नावाची जी गोष्ट असते ना ती थोडी दूर राहते. तर त्यातून मला सातत्यच जर का कमवायचं असेल, मग पुन्हा काय आहे, मला अभ्यास करावा लागेल आणि तो अभ्यास करणं चुकणार नाही. ज्ञानेश्वरीच्या निमित्ताने आपल्याला तो अभ्यास करायचा आहे. म्हणून अविद्यानाश हेच आपलं या अभ्यासातलं मुख्य गमक आहे. मग मी माझ्या श्रीगुरूंशी चर्चा केली या अभ्यासाचं स्वरूप काय असावं. त्यावेळी ते म्हणाले की अभ्यासाच्या स्वरूपामध्ये तू सांगायच्या निमित्ताने तू अभ्यास करणारे ही गोष्ट अगदी खरी आहे, पण म्हणे समोर बसले आहेत त्यांनी अभ्यास केला पाहिजे अशी अट पाहिजे म्हणे. मी म्हटलं मग त्याच्या दृष्टीने कसा विचार असावा. तर ते म्हणाले की तू सिद्धांताच्या ओव्या सांग, म्हणजे ज्ञानेश्वरीतल्या सिद्धांताच्या ओव्या सांग आणि मधली गॅप आहे ती सारांश रूपाने भर. आणि मग जे सगळे बसलेले आहेत त्यांनी काय करायचं, ते मध्ये जे काय दृष्टांत आहेत माऊलींनी दिलेले ते सिद्धांताला जोडावेत. आणि ते जोडताना कुठला तरी एक दृष्टांत क्लिक होऊन जाईल. फोटो काय व्हावा लागतो,
क्लिक व्हावा लागतो आणि क्लिक होत नाही तोपर्यंत काय आहे, फोटो निघत नाही. मग तो दृष्टांत जर का मला क्लिक झाला तर माझं ॲप्लिकेशन जे आहे त्याला बहर येतो. म्हणजे ते ॲप्लिकेशन मी सहज करू शकतो. आपल्याला ॲप्लिकेशन हा विचार खूप महत्त्वाचा आहे. जोपर्यंत मी नुसतं श्रवण करतोय तोपर्यंत काय आहे, माझं मननात रूपांतर होत नाही. तोपर्यंत ते श्रवणाच्या स्तरावर राहतं आणि ते त्या स्तरावर राहून मला जो प्रॉफिट मिळाला पाहिजे तो कधीही मिळत नाही. म्हणून श्रवणाचं रूपांतर मननात झालं पाहिजे. मननामध्ये निवाडा आहे की नको असलेला विचार बाजूला करायचा आहे आणि हवे असलेल्या विचारांचा स्वीकार करायचा आहे. नको असलेला विचार कोणता आहे, स्थूलदेहावर माझं अस्तित्व अवलंबून आहे, हा एक नको असलेला विचार आहे. आणि हवे असलेला विचार काय आहे, मी सद्रूप चिद्रूप आनंदरूप आत्मा आहे, असा जो विचार आहे तो विचार मला ग्रहण करायचा आहे. पण हा नको असलेला विचार जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत हवे असलेल्या विचाराला स्थान मिळत नाही. मग त्यातनं निवाडा करत राहिलं पाहिजे. आणि निवाडा शब्द काय सांगतो, विवेक. विवेक असं सांगतो की एक आत्मस्वरूपच सत्य आहे आणि ते सोडून उरलेलं सर्व जगत, देहादी प्रपंच हा मिथ्या आहे. मिथ्याची व्याख्या आपण पुढे जसं तसं बघू. आत्ता मी त्याचं थोडंसं प्रास्ताविक करतोय. म्हणून इथे आपल्याला विचारांची बैठक काय आहे ती मननामध्ये गेली पाहिजे आणि मननातनं निधिध्यासन झालं पाहिजे. निधिध्यासन काय सांगतं की अनात्मकार वृत्तीचा परित्याग, म्हणजे मी देह आहे या वृत्तीचा परित्याग आणि आत्माकार वृत्तीचा स्वीकार आणि त्याला आलेली सहजता. आता हा जो काय प्रवास आहे हा अंतिम आहे. आणि मग हा अंतिम जो प्रवास आहे त्याला म्हणायचं आत्मज्ञान. समर्थ काय म्हणतात, ऐक ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पाहावे आपणासी आपण या नाव ज्ञान. मी मला पाहायचंय. आता ते पाहणं डोळ्यांनी करता येणार नाहीये. ते कसं पाहायचं ते आपल्याला माऊली सांगणार आहेत. ते पाहायचं शिकणं यालाच काय म्हणायचं, त्या ॲप्लिकेशन. आणि त्या ॲप्लिकेशनमधनं मी जोपर्यंत पार होत नाही तोपर्यंत ज्ञानेश्वरी मला जे देऊ पाहती ते मला मिळणार नाही. एवढी एक प्रस्तावना सांगितल्यानंतर आता आपण ज्ञानेश्वरीच्या ओवीला प्रारंभ करूया. तुम्ही म्हणाल की नमनालाच घडाभर तेल घालवलं आणि आमच्यावरही खूप जबाबदारी टाकली. पण तसं नाही आहे. आपण जेव्हा अभ्यासाला बसतो, अभ्यास करायला सुरुवात करतो त्यावेळी आपला कायमचा ठेका आहे ना, मला कायमचा आनंद पाहिजे. मग कायमचा आनंद कशात आहे, तर तो आत्मानंदातच आहे. आणि तो मी असल्यामुळे मला त्याचं स्वरूप कळलं पाहिजे. ते आणि मी एकच आहे असं मला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत मला या ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाचा काहीही फायदा होणार नाही. म्हणून माऊली एका ठिकाणी म्हणते, तरी गा ऐसे करी यया आठा माझा पहारी, मोटुके निमिषे भरी दे तू जाय. तू एक निमिष मला दे अशी माऊली म्हणते. मी तुला आनंदाचा अनुभव देईल. बस एवढं सांगणारे संत. आणि मग एवढं आश्वासन. आणि त्या आश्वासनाला फक्त काय आहे, मी सांगतो तसं तू वाग. ही भाषा आहे ज्ञानेश्वर माऊलींची, समर्थांची. मार्गाधारे वर्तावे म्हणजे तुम्ही मागा माझ्या या, मग मी तुम्हाला आनंदाचा अनुभव देतो. अशी जर का एवढा ठोस, म्हणजे काय म्हणूया, कम्प्लीट प्रॉमिस आपण ज्याला म्हणतो, की जे कधी प्रॉमिस काय म्हणूया, लोक वचन कधी तोडणारच नाहीत, अशी संत मंडळी ती वचनं आपल्याला देतायत. आपण फक्त त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वागण्याची गरज आहे. पहिल्या ओवीच्या निमित्ताने ज्ञानदेव म्हणतात, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. ओम नमोजी. त्यांनी काय केलं, जी म्हणून काय केलं, मंगल केलं. ग्रंथारंभ कसा असतो, नेहमी मंगल करून सुरू करायचा असतो. ओम. ओम शब्दाचा अर्थ एकाक्षर ब्रह्म. नमो. नमो म्हणजे मी नमस्कार करतो. नमोजी. जी मध्ये काय आहे, माऊलींची नम्रता आहे. आता त्यांच्या चरणी मोठी नम्रता आहे, आपल्या चरणी काय नम्रता यायला पाहिजे हा विचार करण्याची गरज आहे. आपण तो विचार करणार आहोत. आद्या. आद्या म्हणजे जे तत्व पहिल्यापासूनच आहे आहे आणि आहे या स्वरूपात असलेलं जे आत्मतत्व आहे, की ज्याला आपण सद्रूपाने त्याला आहे आहे आहेची भाषा आहे, त्या आत्मतत्वाला नमस्कार असो. आणि मग पुढे असं म्हणतायत, ते तत्व कसं आहे, तर ते वेद प्रतिपाद्य आहे. वेदांचा प्रतिपाद्य विषय तोच आहे. म्हणजे इथं ज्ञानेश्वर माऊलींनी स्पष्टच सांगितलं की वेद जे आहेत म्हणजे वेदांचा प्रतिपाद्य विषय उपनिषद आपल्या दृष्टींनी. कारण उपनिषद हा काय आहे, अंतिम भाग आहे वेदांचा. आणि उपनिषद काय आहे, अविद्येची पकड ढिली करतात आणि मला आत्मस्वरूपाकडे घेऊन जातात. म्हणून वेदांचा प्रतिपाद्य विषय आहे, त्या देवाला ओळखा. आता कोणत्या देवाला ओळखा हे आपल्याला आता समजून घ्यायचंय. पुढे असं म्हणतात, जय जय स्वसंवेद्या
स्वसंवेद्य शब्दाचा अर्थ या शंकर महाराज खंदारकरांनी फार सुंदर केलाय, की जे 5 ज्ञानेंद्रियांना आणि 6 प्रमाणांना कळत नाही ते स्वसंवेद्य. मी दांडेकर महाराजांची ज्ञानेश्वरी पाहिली, साखरे महाराजांची पाहिली, त्याच्यामध्ये अर्थ लिहिलाय की स्वतःला स्वतः कळण्यास योग्य, काही बोध होत नाही त्याचा. त्या स्वरूपाचा एका हद्दीपर्यंत बोध व्हायला पाहिजे, त्या काठापर्यंत बोध व्हायला पाहिजे. त्या काठापर्यंतचा बोध जो आहे तो स्वसंवेद्य शब्दाचा अर्थ 5 ज्ञानेंद्रिय आणि 6 प्रमाणांना कळत नाही असं जे तत्व आहे त्याला स्वसंवेद्य म्हणतात. ते ब्रह्मतत्व सर्व जीवांमध्ये आत्मस्वरूपाच्या निमित्ताने व्यापून आहे. म्हणजे त्या व्यापक ब्रह्मचैतन्याला काय झालं, या जीवदशेने किंवा या व्यष्टीने म्हणजे या व्यक्तीने जणू काही संकुचित केलं आणि जणू काही संकुचित करून त्या ब्रह्मतत्वाला, व्यापक निरपेक्ष ब्रह्मतत्वाला आत्मा म्हणायची व्यवस्था तयार झाली. म्हणजे वास्तवात आत्मा आणि ब्रह्म यांच्यामध्ये काहीही फरक नाही. आपल्याला या शब्दांची विचार ओळखण झाली म्हणजे काय अडचण येत नाही. समष्टी सापेक्ष संपूर्ण या ब्रह्मांडाच्या अपेक्षेने जर का स्वरूपाचा विचार बोलायची वेळ आली की त्याला म्हणायचं ब्रह्म, आणि व्यष्टीच्या सापेक्षतेने म्हणजे व्यक्तीच्या सापेक्षतेने बोलायची वेळ आली की त्याला म्हणायचं आत्मा. आत्मा म्हणतात, कूटस्थ म्हणतात, साक्षी म्हणतात. तत्व नावाची गोष्ट एकच आहे, पण काय झालं, थोडा थोडा कार्यभेद झाला आणि कार्यभेद झाल्याबरोबर काय झालं, त्याची नावं बदलली, पण जे तत्व मूळचं आहे त्याच्यामध्ये काहीही फरक पडलेला नाही. अशा रीतीने ओम नमोजी आद्या या पद्धतीने माऊलींनी सुरुवात केली आणि ओम नमोजी या शब्दामध्ये आता समजून सांगायला सुरुवात केली की ओम हे अक्षर एकाक्षर ब्रह्म आहे. मग ते अक्षर समजावून सांगताना पहिल्यांदा ओम या अक्षराला नमस्कार केला. ज्यावेळी ही जगाची निर्मिती झाली त्यावेळी जगाच्या निर्मितीचा विचार करताना बऱ्याच जणांनी विचार मांडलेत. काही जण काय म्हणाले की त्या ब्रह्मस्वरूपाला स्फुरण झालं, त्यांनी तप 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 म्हणलं आणि ह्या जगाची निर्मिती झाली. काही जणांचं म्हणणं असं आहे की ओंकाराचा स्फोट झाला, म्हणजे ओंकार हा शब्द काय आहे, एकाक्षर ब्रह्म आहे. मग त्याला ज्ञानदेवांनी नमस्कार केला म्हणून ओम मध्ये 3 ब्रह्मस्वरूपांचा विचार केलाय. आता 3 ब्रह्मस्वरूप कसे काय झाले की त्याचं वर्णन एकमेव अद्वितीय करतात आणि आता तुम्ही असं म्हणताय 3 झाले. आता 3 झाले म्हणल्याबरोबर कल्पित रूपाने 3 झाले. कल्पित रूपाने 3 झाले या शब्दाचा अर्थ असा घ्यायचा की रज्जूवर भासणारा सर्प कसा आहे, तो कल्पित आहे. म्हणजे वास्तवात आहे का पाहायला गेलं तर वास्तवात नाहीये, पण कल्पितात आहे. जोपर्यंत मला त्याची प्रतीती येते तोपर्यंत रज्जूवरती सर्प भासतो, तोपर्यंत मला काय आहे त्याचं कल्पित अस्तित्व स्वीकारावं लागतं. वास्तवात काय आहे, दोरीच आहे, पण दोरीच काय झाली, दोरीच्या अज्ञानात मला रज्जू भासायला लागली. तसंच स्वरूपाच्या अज्ञानात मला काय झालं, जग भासायला लागलं सत्यत्वानी. पण मग स्वरूप म्हणजे काय, मग स्वरूपाचे 3 कल्पित भाग केले आणि मग त्याला म्हणले की एक निर्गुण निराकार, एक सगुण निराकार आणि एक सगुण साकार, अशी एक 3 भाषा तयार झाली. आणि ज्ञानदेवांनी काय केलं, नमस्कार केला. आता नमस्कार केला असं विचार केला तर ब्रह्मस्वरूप एकमेव अद्वितीय असताना त्याला नमस्कार कसा करायचा, तर नमस्कार ब्रह्मस्वरूपाला करायचा असेल तर तो एकरूपतेनेच करावा लागतो. वेगळं राहून मला तो करता येणार नाही. मग आता त्या देवाला निर्गुण निराकार देवाला एकरूपतेने नमस्कार हा ज्ञानदेवांनी केलाय आणि अशा रीतीने त्यांनी मंगलाला सुरुवात केलेली आहे. आणि मग दुसरा जो देव आहे तो सगुण निराकार, त्याला आपण ईश्वर म्हणतो. त्यांनी हे जगत निर्माण केलं आणि हे जगत निर्माण करून तो त्या आकाराचा झाला, ही एक त्याची पुढची भाषा आहे. तर त्यांनी निर्माण केलं म्हणून या जगताचा अध्यक्ष तो ठरला. कर्माचा अध्यक्ष कोण आहे, तो हा ईश्वर आहे. मग जगताचा अध्यक्ष तो ठरल्यामुळे त्यालाही नमस्कार केला. म्हणजे त्या सगुण निराकार ईश्वराला आपण म्हणूया की या विठ्ठलानीच काय केली, 3 रूपं धारण केली. एक निर्गुण निराकार, एक सगुण निराकार आणि एक सगुण साकार. तो विठ्ठल जेव्हा आपल्याला पंढरपूरला आपल्यासमोर दिसतो, थेट तिकडनं आला तो आणि कुठे झाला, पंढरपुरात स्थित झाला. आता ती त्याची सगुण साकार मूर्ती आहे, तिला मला नमस्कार करण्याची व्यवस्था आहे आणि त्या पांडुरंगाचा आशीर्वाद घेण्याची व्यवस्था आहे. म्हणून तिला नमस्कार केला, त्याला म्हणायचं नमस्क्रिया रूप मंगल.
आणि त्या पांडुरंगाने आशीर्वाद दिला की ज्ञानेश्वरीचा अभ्यास करा, तुम्हाला तो समजेल. आता पांडुरंग स्वतः आशीर्वाद द्यायला येतो, तर त्याला यायचंच असेल तर कोणाच्या स्वरूपात यावं लागेल त्याला? तो श्रीगुरूंच्या स्वरूपात येतो. पांडुरंगाला जर मला एखादा ग्रंथ, रामालाच जर मला एखादा ग्रंथच समजावून सांगायचा असेल, तर तो श्रीगुरूंचं रूप घेऊन येतो माझ्या पुढे आणि तो मला काय करतो? नमस्कार करतो. म्हणजे त्याला मला नमस्कार करण्याची व्यवस्था होते, मला ग्रंथ समजून घेण्याची व्यवस्था तयार होते. म्हणून सगुण साकार ब्रह्म, सगुण निराकार ब्रह्म असं आपण म्हणूया, आणि निर्गुण निराकार ब्रह्म असं ब्रह्म काय झालं? 3 पद्धतीने माझ्यासमोर माझ्या उपासनेची व्यवस्था करायला आलं. नंतर मला आज्ञा दिल्या आणि मला एकरूपतेची व्यवस्था तयार केली. आणि असं जे ओम या तत्वानी सांगितलेलं जे ब्रह्म आहे, त्या एकाक्षर ब्रह्माला माझा नमस्कार असो, अशी माऊलींची भाषा आहे. मग या ओमच्या मध्ये अनेक विचारही केले गेलेले आहेत, की ओम मध्ये काय केलंय? 3 अवस्थांच्या सापेक्षतेचा विचार केलाय, नंतर 3 गुणांचा विचार केलाय, 3 देहांचा विचार केलाय. तर त्या अवस्थांचा सापेक्षतेचा विचार काय सांगतो मला? की हे जे ओंकार रूप निर्गुण निराकार ब्रह्म आहे, हे तिन्ही अवस्थेतही आहे. म्हणजे जागृती, स्वप्न, सुषुप्ती या 3 अवस्था मात्र कशा आहेत? त्या एकमेकांना खो देतात. जागा आहे मी आत्ता, तर स्वप्नात नाही, सुषुप्तीत नाही. स्वप्नात आहे तर जागा नाही आणि झोपलेलं नाही. झोपेत आहे तर जागा नाही आणि स्वप्नात नाही. पण या तिन्ही अवस्थांमध्ये मात्र तो निर्गुण निराकार ओंकार रूप ब्रह्म हे मात्र अनुस्यूत आहे. ते माझं स्वरूप आहे. म्हणून तिन्ही अवस्थांमध्ये मी मात्र आहे, आहे आणि आहे. मी नाही अशी कधीही अवस्था नाही. आणि मग तिन्ही अवस्थांमध्ये मी असेल तर मी या देहाच्या अस्तित्वाच्या किंवा या 3 अवस्थांच्या अपेक्षेने मी सुखी व्हावं किंवा दुःखी व्हावं असं का घडतं? याची कारण मीमांसा आपल्याला ज्ञानेश्वर माऊलींच्या अभ्यासातनं कळेल. म्हणून या 3 अवस्थांच्या सापेक्षतेने असलेलं ब्रह्म आहे, तेही मला कळून घ्यावं लागेल. 3 देहांच्या सापेक्षतेने, स्थूल, सूक्ष्म, कारण. आता हा जो दिसतोय ना 5 ज्ञानेंद्रियांना, तो स्थूल देह. नंतर मन, बुद्धी, चित्त, अहंकार हा सूक्ष्म देह. मग स्थूल, सूक्ष्म आणि कारण देह, म्हणजे कारण देह म्हणजे अज्ञानाचा देह. या तिघांच्याही पलीकडे असलेलं जे तत्व आहे, त्याला आपण आत्मतत्व म्हणतो. त्याचा विचार तुर्यावस्था किंवा महाकारण देह या पद्धतीने होतो. पण या सगळ्यांचा विचार आपल्याला लक्षात आला, 3 अवस्था, 3 गुणांच्या पलीकडे भाषा कशी सांगितली जाते, की सत्वगुणाच्याही पलीकडे आत्मस्वरूप आहे, आनंदाचं स्वरूप आहे. मग ते कसं मला अनुभवाला येतं? हा विचार करायची गरज आहे. की आपण विषयांच्या निमित्ताने नेहमी सुख शोधायला जातो आणि विषयांच्या निमित्ताने सुख शोधायला जाऊन मी त्या विषयांमध्ये रमतो आणि रमल्यानंतर माझी अंतःकरण वृत्ती थोडीशी शांत होऊन जाते आणि त्या शांत झालेल्या अंतःकरण स्थितीमध्ये मला माझ्या आनंदाचा अनुभव येतो. फक्त माझी चूक काय असते, की त्या आनंदाचा अनुभव हा मला विषयांमुळे आला, हा माझा दोष आहे. फक्त तो दोष मला दूर करायचा आहे. विषय सापेक्ष आनंदातनं विषय निरपेक्ष आनंदात माझी अंतःकरण वृत्ती ठोस आनंदाचा, कायमचा आत्मानंदाचा विचार करू शकते. ही भूमिका आपल्याला या 3 मंगलांच्या निमित्ताने आपल्याला कळली पाहिजे, की तो जो देव आहे तो आद्य आहे. आणि आद्य आहे याचा अर्थ तो सत्रूपाने कायमचा आहे, आहे, आहे. म्हणजे पहिल्यापासून तो आहे. मग तो पहिल्यापासून तो आहे, तर मग काय झालं? त्या देवाच्या सत्तेवर हा ओंकार रूप राम, ओंकार रूप सगुण ईश्वर, सगुण निर्गुण ईश्वर हे तयार झाले. त्यांनी ही सृष्टी निर्माण केली. आणि ही सृष्टी निर्माण केल्यामुळं तो जो आत्मदेव आहे, की ज्याला आत्मारामही समर्थ असं म्हणतात, तो देव मात्र कसा ठरला? तो या सगळ्या जगाचं कारण ठरला. कारण आणि कार्य या 2 गोष्टींचे विचार करायची गरज आहे. कार्य काय आहे? तर जगत हे कार्य आहे. आणि त्याचं कारण काय आहे? तर त्या जगताचं कारण आहे आत्मदेव. त्या आत्मदेवाच्या सत्तेवर हे सर्व जगत भासतं. म्हणूनच आपल्याला जगतातनं आनंद गोळा करायची प्रेरणा मिळते. हे लक्षात घ्यायचंय, की त्या विषयांमध्ये थोडा का होईना आनंद आहे ना, त्या विषयांकडे पाहिलं की मला बरं वाटतं ना. उदाहरणार्थ चहा हा विषय, चहाचा विषय निघाला की मला बरं वाटतं ना. म्हणजे प्रिय, मोद, प्रमोद या माझ्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या घडतात ना. याचा अर्थ चहामध्ये सुद्धा ब्रह्म आहे. पण चहातलं ब्रह्म कसं आहे?
आणि खरं ब्रह्म कसं आहे याचा विचार करायची गरज आहे. की चहातलं ब्रह्म जे आहे ते ब्रह्म जे आहे ते फक्त चहा प्यायल्यावरच कळतं असं नाहीये. हां, ते चहा प्यायल्यावरच कळतं मला, असं का होतं? तर ते चहा पिण्याच्या निमित्ताने माझी अंतःकरण वृत्ती शांत होते आणि मग ती अंतःकरण वृत्ती शांत झाल्यावर मला त्या आनंदाची प्राप्ती होते. आकाशाकडे बघितल्यावर मला का आनंद होतो? आकाश व्यापक आहे. आत्मस्वरूप निरपेक्ष व्यापक आहे. त्याच्यामध्ये काय झालं, त्या आकाशाच्या व्यापकतेमध्ये आत्मस्वरूपाची निरपेक्ष व्यापकता आली कार्यकारण भावात. कारण काय आहे? सद्रूप चिद्रूप आनंदरूप ब्रह्म आहे आणि त्याचंच हे काय झालेलं आहे, आकाश हे रूपांतरण आहे. ईश्वराने हे जगत निर्माण केलं आणि तो त्या आकाराचा झाला. अनुप्रविष्ट श्रुती काय सांगते, की त्यांनी हे जगत निर्माण केलं, तो त्या आकाराचा झाला. म्हणून काय झालं, प्रत्येक जीवामध्ये सुद्धा काय आहे, तेच ब्रह्म आहे. उदाहरण देतात, की एकच सूर्य आहे, 100 पॉइंट्समध्ये पडला त्याचं प्रतिबिंब. म्हणून सूर्य 100 झाले का? सूर्य एकच आहे. सूर्यदेव एकच आहे. ते एकाच सूर्याची ही 100 पॉइंट्समध्ये प्रतिबिंब पडलेले आहेत. मग तसंच झालं, एकाच ईश्वराने हे काय केलंय, अनेकविध सृष्टी निर्माण केली, तो त्या आकाराचा झाला. म्हणून प्रत्येक सृष्टीमध्ये सुद्धा काय आहे, तोच आहे. आणि मग तो जो ईश्वर आहे त्याची सत्वगुण ही उपाधी असल्यामुळे, ती त्याच्या स्वाधीन असल्यामुळे ईश्वर आणि ब्रह्म याच्यामध्ये केवळ सत्वगुणाच्या उपाधीचा फरक आहे. तो आपण आत्ता डिस्कस करायचा विचार सध्या नाहीये. म्हणजे याचा अर्थ कार्यकारण भावाचा विचार केला तर ब्रह्म आनंदरूप आहे आणि सृष्टीमध्ये सुद्धा तेच प्रविष्ट झालेलं आहे. आणि तेच जर प्रविष्ट झालेलं असेल तर प्रत्येक सृष्टीमधल्या पदार्थांबरोबर माझी वागणी जी आहे ती आनंदाची असली पाहिजे. आपल्याला तुकाराम महाराज काय सांगतात, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. साधना दिली आपल्याला, का दिली अशी, की अरे प्रत्येकामध्ये तेच आत्मतत्व आहे. ईश्वराने हे जगत निर्माण केलं आणि तो त्या प्रत्येक जीवामध्ये आहे. ज्यावेळी तू एखाद्याचा द्वेष करतोस त्यावेळी तू त्याचा द्वेष केला नाहीये, तू तुझाच द्वेष केलेला आहे. हे जोपर्यंत मला कळत नाही तोपर्यंत माझ्या अंतःकरणात द्वेष मोह मत्सर या 3 गोष्टी सतत येत राहतात. ज्या दिवशी मला लक्षात येतं की मी माझाच द्वेष करतोय, मग आता हे द्वेष मोह मत्सर माझे दूर केले पाहिजेत. ते का माझ्या अंतःकरणात येतात? ज्यावेळी माझी वृत्ती तमोगुणातनं वर येते, तमोगुणाच्या निमित्ताने वर येते, रजोगुणाच्या निमित्ताने वर येते, त्यावेळी काय होऊन जातं, बुद्धिवृत्ती दुसऱ्याचा द्वेष करते, मोह मत्सर करते. मग आता तीच जर मला सत्वगुणात ठेवायची असेल तर मग काय केलं पाहिजे? घ्या नामस्मरण देवाचं, रामाचं नामस्मरण घ्या. तुका म्हणे जीवा नको सोडू केशवा, असं त्यांनी म्हणलंय. तुकाराम महाराज म्हणाले की तू काही केशवाला सोडू नको. याचा अर्थ काय झाला, तू केशवाचं नाम सतत घेत राहा. हा जो आद्य देव आहे तो ईश्वराच्या रूपात, विठ्ठलाच्या रूपात माझ्या नामस्मरणाची सोय करून गेला की नाही? तो राम माझ्या नामस्मरणाची सोय करून गेला की नाही? मग माझं जोपर्यंत नामस्मरण घडत नाही तोपर्यंत काय आहे, या आद्य देवाची मला अनुभूती येण्याची व्यवस्था नाहीये. मग असं साधन जे आहे ते हळूहळू पुढे गेलं पाहिजे. जोपर्यंत या आद्य देवाला म्हणजे या कारणरूप देवाला मी जाणत नाही तोपर्यंत मात्र काय आहे, मला माझ्या आनंदाचा दृढ अनुभव येणार नाही. पण तो देव जाणण्यामध्ये मध्ये साधन नावाची जी गोष्ट आहे ती मात्र मला काय आहे, त्या कारणरूप देवापर्यंत जाण्यासाठी साधन नावाची गोष्ट मला स्वीकारली पाहिजे. आणि ती साधन नावाची गोष्ट कशी आहे, तर ती वेद प्रतिपाद्य आहे. म्हणजे वेदांनी प्रतिपादन काय केलं, तर वेदांनी कर्म, उपासना आणि ज्ञान या 3 गोष्टी प्रतिपादित केल्या, की निष्काम कर्म कर, ईश्वराजवळ मागण्या मागू नकोस. माझं रामाच्या दर्शनाला गेलो, विठ्ठलाच्या दर्शनाला गेलो की माझा फक्त मागणींची लिस्टच हातात असते. जोपर्यंत माझ्या मागण्यांचा जो काय म्हणूया रेटा आहे तोपर्यंत माझा तो रेटा कमी होत नाही तोपर्यंत काय आहे, तो विठ्ठल माझ्या मागण्या पूर्वीत राहील माझ्या प्रारब्धानुसार. पण त्याच्यातून माझ्यात मात्र तो अंतर तयार करेल. तो आनंदाचा ठेवा आहे. आणि मी आणि तो जर एकरूप असेल तर त्याच्यातलं माझ्यातलं अंतर दूर करायचं असेल तर पहिल्यांदा मला मागण्यांचा जो विचार आहे तो मला दूर करावा लागेल. मग त्याच्याकडे मागणं बंद केलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट निष्काम उपासना. आता उपासना करायची म्हणजे काय, पूजा वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत या उपासनेच्या दृष्टीने अगदी महत्वाच्या आहेत त्याच्यामध्ये.
पण श्रेष्ठ उपासना काय आहे ती आपल्याला कळली पाहिजे. आणि ती कळायची असेल तर मग समर्थांकडे जावं लागतं. आणि मग ते म्हणतात, नारायण असे विश्वी त्याची पूजा करीत जावी, या कारणे तोष व्हावी कोणीतरी काया. म्हणजे मला जर का माझं चित्त शांत करून घ्यायचं असेल, निष्काम उपासना अशी सांगते की चित्ताची शांती झाली पाहिजे. आणि जोपर्यंत चित्ताची शांती होत नाही तोपर्यंत माझी उपासना जशी चालली आहे तशी चाललेली नाहीये. मग नारायण असे विश्वी म्हणजे याचा अर्थ नारायण ह्या संपूर्ण विश्वाला व्यापून आहे, तो प्रत्येकामध्ये आहे. मग त्याची पूजा करीत जावी, या कारणे तोष व्हावी कोणीतरी काया. म्हणजे मी कोणाला तरी उपयोगी पडावं. स्वामी विवेकानंदांचं म्हणणं काय आहे की मी कोणाला मदत करतो असा विचार मनात ठेवू नका, तर मला त्यांनी उपयोगी पडायला संधी दिली त्याबद्दल त्याला थँक्स द्या. या निमित्ताने मी काय होऊन जाईल, मी निष्काम होऊन जाईल. म्हणजे माझी पूजा घडेल, माझी उपासना घडेल. आणि उपासना घडल्याबरोबर काय आहे, माझं चित्त शांत होईल. असं चित्त शुद्ध आणि शांत होत नाही तोपर्यंत जो खरा देव आहे, समर्थ म्हणतात एक राम आहे खरा, तिकडे गुरु परंपरा. आता ती गुरु परंपरा असलेला जो राम आहे तो आत्माराम आहे. त्या आत्मारामाची जर पूजा करायची असेल तर ती पूजा करण्यासाठी मला या दोन विचारांचा पाठलाग सतत केला पाहिजे. म्हणून हा जो वेदांतामध्ये सांगितलेला जो विचार आहे, म्हणजे उपनिषदांमध्ये म्हणजेच आता पुन्हा ज्ञानेश्वर माऊलींच्या निमित्ताने, ज्ञानेश्वरीच्या निमित्ताने आलेला विचार जो आहे तो माझी कर्म ही निष्काम असली पाहिजेत, देवाकडे मागण्या बंद केल्या पाहिजेत, नंतर निष्काम उपासना केली पाहिजे. मग निष्काम उपासना करायची असेल तर मग नामस्मरण घेतलं पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतायत, अवघे तुका म्हणे विठ्ठल नामे आटले. किती सुंदर सांगितला, अवघे तुका म्हणे. आता काय म्हणे, तर अवघे, अवघे म्हणजे तू ज्याचा ज्याचा विचार करतोस वेगळेपणाने ते सर्व अवघे आटले. कशाने आटले, एका विठ्ठल नामे आटले. म्हणजे रामाचं नाम, विठ्ठलाचं नाम हे आपल्याला खूप महत्वाचं आहे. विचारी माणसं काय करतात, नामस्मरणाला, निष्काम कर्म उपासनेला अतिशय कमी दर्जाचा विचार देतात. माझी बुद्धी खूप शार्प आहे आणि माझी बुद्धी शार्प असल्यामुळे मी सगळं कळून घेईन. पण कळून घेईन असं म्हणून मला काही कळण्याची व्यवस्था नाही. माझी बुद्धी ही माऊलींची बुद्धी झाली पाहिजे. माझी बुद्धी ही माऊलींच्या चरणी गहाण टाकली पाहिजे. माझी बुद्धी ही श्रीगुरूंच्या चरणी गहाण टाकली पाहिजे. जोपर्यंत माझी बुद्धी हा अहंकार माझ्या अंतःकरणात आहे तोपर्यंत मला खरं विठ्ठल तत्व, खरं रामतत्व हे कळण्याची व्यवस्थाच नाहीये. मग ते जर करायचं असेल तर पुन्हा निष्काम कर्म, निष्काम उपासना, वेद प्रतिपाद्याचा विषय चाललेला आहे आपला, की वेदांनी प्रतिपादन काय केलं, तो मुख्य देवच केलाय प्रतिपादन. पण मुख्य देव प्रतिपादन करताना मात्र त्याच्या प्राप्तीची साधनही सांगितलेली आहेत. म्हणून ती साधनं जी आहेत ती सगळी साधनं ही ज्ञानेश्वरी, दासबोधासारख्या ग्रंथांमध्ये आलेली आहेत. त्या साधनांचा अवलंब मला करावा लागेल. मला चॉईस नाहीये. मला आनंदाकडे जायचंय ना, मग ते म्हणतील तसं मला वागलं पाहिजे. आणि ते जर वागणं तसं असेल तर मग काय आहे, आता श्रवण केलियाचे फळ क्रिया पालटे तात्काळ, तुटे संशयाचे मूळ एकसरा. संशय किती आहे, संशय खूप आहेत. मला माझ्या देहासंबंधी संशय आहे, मला माझ्या हे ज्ञानेश्वर माऊली सांगते त्याच्याविषयी संशय आहे. त्याच्याविषयी संशय असेल तर ज्ञानेश्वरी वाचावी. ते म्हणतात तसा त्याचा विचार करावा, तस्मात विचार करावा. महत्वाचं देवशोधन समास आहे. देवशोधनमध्ये काय सांगितलं, तस्मात विचार करावा, देव कोण तो ओळखावा, आपला आपण शोध घ्यावा अंतर्यामी. पण अंतर्यामी शोध घ्यायचा असेल ती साधन पद्धती अवलंबावी लागेल. जोपर्यंत मला आत्मबोधाचा शोध लागत नाही तोपर्यंत सतत अज्ञान निवृत्तीसाठी एक लक्षात ठेवायचं, आत्मबोध किंवा आत्मस्वरूप हे एकमेव अद्वितीय असल्यामुळे त्याच्या प्राप्तीचा एकही उपाय नाही. पण आत्मानंदाची प्राप्ती ही अज्ञानाची निवृत्ती होऊनच होते. म्हणून ही जी काय सगळी साधनं आहे, ॲप्लिकेशन्स जे काय आहे, ती सगळी केवळ अज्ञानाच्या निवृत्तीसाठी आहे, आत्मानंदाच्या प्राप्तीसाठी नाही. पाणी आणि शेवाळाचा दृष्टांत देतात. त्यामध्ये पाणी तयार करायचं आहे का आपल्याला, पाणी आहेच. पण आता प्रॉब्लेम काय आहे, ते जणू काही शेवाळं अज्ञानाचं आलेलं आहे. ते शेवाळं दूर केलं की पाणी प्यायला मिळणार आहे. मग तसंच आहे,
की जणू काही पाच भ्रांतींच्या अज्ञानाचं शेवाळं हे आत्मस्वरूपावर आलेलं आहे, वास्तवात आलेलं नाही. पण जणू काही आलं तर जणू काही बाजूला करा. मग कसं आलं तर कल्पनेतनं आलं, बरोबर आहे ना. मग कल्पनेतनं आलं तर मग कल्पनेतनंच दूर करा. समर्थांची ओवी आहे, कल्पनेचे एक बरे मुहूर्ताची मोहरे, स्वरूपी घालिता बरे निर्विकल्प होय. कल्पनेचं एक बरं आहे, जर का ती देहादी प्रपंचाच्या बाजूनी त्याला क्रमविकास करायला गेलं तर तिथेही वळेल. आणि तीच जर का आत्मस्वरूपाच्या अभ्यासासाठी आत्ता ज्ञानदेव म्हणतात तसं कर्म उपासना आणि ज्ञान, मग या बाजूला जर ती गेली तर ती निर्विकल्प व्हायची व्यवस्था आहे. म्हणजे कल्पना शिल्लक राहणार नाही. म्हणजे याचा अर्थ काय आहे की नको असलेल्या कल्पनेला हवे असलेल्या कल्पनेने छेद देणं हे साधनेचं स्वरूप आहे. हा, ज्या कल्पना मला सुखाकडे किंवा दुःखाकडे घेऊन जातात त्या सर्व कल्पनांचा मला काय केला पाहिजे, बाध केला पाहिजे. बाध शब्दाची व्याख्या पुढे बघूया आपण ज्ञानेश्वरीच्या अभ्यासातनं. तर तो बाध करून त्या कल्पना मी बाजूला करून हवे असलेली जी कल्पना आहे म्हणजे आत्मविचारांची कल्पना ही माझ्या अंतःकरणात दृढ केली पाहिजे. आणि ती कल्पना दृढ करण्याचं काम कर्म, उपासना आणि ज्ञान या तीन गोष्टी करत असतात. म्हणून आपण काय करायचंय, फक्त आपण डोकं नाही चालवायचं. डोकं माऊलींच्या घरी घाण टाकायचं, डोकं श्रीगुरूंच्या ठिकाणी घाण टाकायचं आणि ते म्हणतात तसा फक्त त्यांचा म्हणण्याचा जो विचार आहे तो विचार फक्त पुढे न्यायचा. आपल्याला एवढंच करायचंय. आणि एवढंच करण्यातनं आपल्याला काय मिळणार आहे तर मी अख्खा अस्सल आनंदाचा ठेवा आहे हे मला कायमचं कळून जाणार आहे. आणि त्यासाठी मात्र काय केलं पाहिजे की या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आत्मस्वरूपाला प्राप्त करून घेण्यासाठी कुठलंही साधन नाही हे पक्क लक्षात ठेवायचं. सगळी साधनं जी आहेत, या सगळ्या सिस्टीम ज्या आहेत त्या केवळ काय आहे, अज्ञानाची निवृत्ती करण्यासाठी आहे. हे वाक्य मी दोन दोनदा का सांगतोय की 25-25 वर्ष अभ्यास करून झाल्यावर सुद्धा लोक एक प्रश्न विचारतात की अजून मला आनंदाची प्राप्ती झाली कशी नाही. मी व्यावहारिक सत्तेतले जे विचार आहेत ते घेतो. जसं मला हे लोटी भांड दिसतंय, घड्याळ दिसतंय, मोबाईल दिसतोय, तशी काही प्राप्ती होते का हा विचार माझ्या अंतःकरणातनं जातच नाही. मी वेगळेपणाने त्याचा विचार करतो. आत्मस्वरूप एकमेव अद्वितीय असल्यामुळे देव शोधावया गेलो, देवची होऊन गेलो. समर्थांचं म्हणणं ऐकून घ्यायची गरज आहे. देवस्वरूप झाल्याशिवाय म्हणजे आत्मस्वरूप झाल्याशिवाय मला खऱ्या देवाचं दर्शन होणार नाही. मग आता ते कसं होणार नाही आणि कसं होईल याचा विचार करायचा असेल तर पुढची ओवीतला तो पुढचा पार्ट आहे. तो असं सांगतो, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. ते स्वसंवेद्य तत्व आत्मरूपाने सर्वांच्या मध्ये आहे. मग आता ते स्वसंवेद्य शब्दाचा अर्थ आपण पाहिला की 5 ज्ञानेंद्रिय आणि 6 प्रमाणांना कळत नाही. शास्त्रीय विचार आहे. शास्त्रीय विचारांमध्ये थोडीसे काही एक पारिभाषिक शब्द असतात, ते थोडेसे आपल्याला माहीत करून घेतले तर मग काय होऊन जातं, आपल्या अभ्यासाची दिशा सहज व्यवस्थित चालते. आपण म्हणतो ना, एखादं फिजिक्स शिकायचं असेल तर फिजिक्स शिकायचं असेल तर त्यातले फंडामेंटल्स रूल काय आहेत ना ते शिकावेत आधी. ॲप्लिकेशन्स खूप तयार होतील त्याची. त्या ॲप्लिकेशन्समध्ये आता खूप आहे. आता ट्यूबलाईट आहे ॲप्लिकेशन, नंतर पंखा चालू आहे, ही सगळी ॲप्लिकेशन्स आहेत. पण त्याचा मूळ फंडामेंटल काय आहे, मूळ फंडामेंटल आपण विजेचा विचार आहे, मग वीज कशी निर्मिती होते वगैरे ते भाग वेगळे. पण मुख्य काय आहे, जोपर्यंत मला फंडामेंटल्स कळत नाही जोपर्यंत मला प्रक्रिया कळत नाही तोपर्यंत माझं साधन आहे ना हे वरच्यावर चाललेलं असतं. ते समर्थांनी म्हणतात तसं, न जाणता कोटीवरी साधने केली परोपरी तरी मोक्षाचा अधिकारी होणार नाही. न जाणता काही मिळणार नाही, अजाण त्याचा परमार्थ नाही. ज्ञानेश्वर माऊलींची ओवी आहे, जाणतेनी गुरु भजीजे तेणे कृत कार्य होईजे. पॅरलल ओवी आहे बघा. संत कधीही वेगळेपणाने काही सांगत नाही. समर्थ तेच म्हणतात. काय करतात, ज्ञानदेव म्हणतात विठ्ठला प्रती तुम्ही प्रीती धरा. समर्थ काय म्हणतात मनाच्या श्लोकात, सदा रामी प्रीती धरावी. विठ्ठल आणि राम दोन्ही वेगळे नाहीत. तुकाराम महाराजांचं तेच म्हणणं, नका करू हरिहरा भेद. यालाच काय म्हणायचं, ईश्वर ईश्वरातला भेद. तो जोपर्यंत माझ्या अंतःकरणातनं जात नाही तोपर्यंत काय आहे, आमचे विठ्ठल तुमचे राम, ही जी भूमिका आहे ही का तयार होते,
त्यांना आपण वाटून घेतो अननेसेसरीली. वाटायचं नाहीये, कारण जो विठ्ठल आहे तोच राम आहे, तोच शिव आहे आणि तोच सर्वांमध्ये आहे. हे जोपर्यंत मला कळत नाही तोपर्यंत काय आहे, माझा परमार्थ हा सगळा कुडमुड्याचा परमार्थ असतो, म्हणजे न जाणता कोटीवरी. म्हणून इथे काही प्रक्रिया, काही शब्दांचे अर्थ हे समजून घेण्याची गरज असते. म्हणून नो द सिस्टीम, यूज द सिस्टीम, गेट द रिझल्ट अँड फॉरगेट द सिस्टीम. फॉरगेट द सिस्टीम का? तर हीच सिस्टीम कोणाला तरी पुढे उपयोगाला येते. माऊली तेच म्हणते, मार्गाधारे वर्तावे, विश्वमोहरे लावावे, अलौकिक न होवावे लोकांप्रती. त्यातलं अंडरलाईन वर्ड जे आहे ते अलौकिक न होवावे लोकांप्रती. आजचा कर्मधर्म संयोग काय आहे की मी इथं बसलोय, तुम्ही ऐकता आहात. मग इथं बसलोय म्हणून मी फार मोठा आणि तुम्ही ऐकता आहात म्हणून तुम्ही काय झाले, थोडेसे 2 नंबरला गेले. हा जो आहे ना, हा अलौकिक होण्याचा प्रसंग आहे. आणि ज्ञानदेव आपल्याला काय सांगतायत, अलौकिक न होवावे. म्हणजे तू अलौकिक स्वतःला समजवू नको, कारण का त्या अलौकिक होण्याच्या घसरगुंडीमध्ये तुझा अहंकार वाढेल आणि अहंकार वाढल्याने तुला आनंदाचा लाभ होणार नाही. हे स्पष्ट जर असेल तर ते जे काय साधन आहे ते लोकांप्रती आपण सांगावं आणि सांगून काय करावा, लाभ घ्यावा. पण प्रक्रिया जी आहे, मूळ विचार कुठे आहे की जी प्रक्रिया आहे जीव आणि ब्रह्म यांच्या ऐक्याची, ती प्रक्रिया मला समजली पाहिजे. आणि म्हणून मला माझ्या स्वसंवेद्य शब्दाचा अर्थ कळला पाहिजे. आणि स्वसंवेद्याचा अर्थ असा सांगतो की जे 5 ज्ञानेंद्रिय आणि 6 प्रमाणांना कळत नाही ते स्वसंवेद्य. मग आता 5 ज्ञानेंद्रियांना कळत नाही या शब्दाचा अर्थ, 5 ज्ञानेंद्रियातला डोळा हा विषय घेतला, तर डोळा हा विषय घेतला तर डोळ्याला जे जे काय म्हणून दिसून कळतं, वास्तविक डोळ्याला दिसतं का कळतं हे विचार करण्याची गरज आहे. डोळा नावाच्या इंद्रियाचा विचार केला की आपण म्हणतो ना की रस्त्याने चालत असतो, चालता चालता एखादी व्यक्ती आपल्या ओळखीची असते, ती आपल्या समोरनं निघून जाते तरी सुद्धा आपल्या लक्षात येत नाही. ती व्यक्ती भेटल्यावर म्हणते मी तुमच्या समोरनं गेलो, तुम्ही मला पाहत होता तरी सुद्धा तुम्ही मला ओळखलं कसं नाही, ओळख कशी नाही दिली. त्याचं कारणच असं आहे की डोळ्याच्या मागे असलेला जो चिदाभास आहे त्यांनी काय केलेलं नाही, त्यांनी पाहून त्याला कळलेलं नाही. म्हणून डोळ्यांना नुसतं कळत नाही, तर डोळ्याच्या मागे असलेला जो चिदाभास आहे त्या चिदाभासाची डेफिनेशन आपण पुढे पाहूया, तोही विचार आपण पुढे करूया. तर ते चिदाभासाला जे कळणं आहे डोळ्याच्या रूपाने म्हणजे इंद्रियांच्या मार्फत, हे जे काय कळणं आहे ना हे सगळं वेगळेपणाने कळणार आहे. असं आत्मस्वरूपाने ज्ञान होणार नाही. म्हणून आत्मज्ञान हा प्रत्यक्ष प्रमाणाचा विषय नाही. प्रमाण शब्दाचे अर्थ 2. प्रमाण शब्दाचा अर्थ इंद्रिय आणि प्रमाण शब्दाचा अर्थ श्रुती प्रमाण, असं दोन्ही अर्थाने प्रमाण शब्द वापरतात. पण इथे आता स्वसंवेद्य शब्दाचा विचार करताना जे 5 ज्ञानेंद्रियांना कळत नाही, म्हणजे ज्ञानेंद्रिय नावाच्या प्रमाणाला ते कळत नाही. आपल्याला अमृतानुभवाचा विचार केला ना तर त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिलंय की तो प्रमाणा वो नेदी, तो प्रमाणाला ओ देत नाही. तो म्हणजे कोण? तो आत्मदेव. आत्मदेव प्रमाणाला ओ देत नाही. त्या आत्मदेवाला जर कळून घ्यायचं असेल तर त्याच्याशी एकरूप होऊनच कळून घ्यावं लागेल. आणि एकरूप व्हायचं असेल तर ह्या नको असलेल्या विचारांचा निचरा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मात्र हवे असलेलं माझं स्वरूप कळणार नाही. म्हणून प्रमाणांच्या साह्याने हे स्वरूप शोधायला जाऊ नका, ते प्रमाणाशिवाय सहज सिद्ध आहे. म्हणून तो प्रत्यक्ष प्रमाणाचा विषय नाही. मग 6 प्रमाण आहेत, प्रत्यक्ष, अनुमान, शब्द, उपमान, अर्थापत्ती आणि अनुपलब्धी. आता या 6 प्रमाणांचा आपण थोडक्यात विचार करूया. नंतर ती प्रमाणं जशी पुढे येत जातील त्यावेळी त्याचे डिटेल विचार करूया. आता प्रत्यक्ष प्रमाणाचा विषय काय आहे? जे 5 ज्ञानेंद्रियांना कळतं त्याला म्हणायचं प्रत्यक्ष. आता आत्मा प्रत्यक्ष प्रमाणाचा विषय नाही, कारण तो एकमेव अद्वितीय. आता एकमेव अद्वितीयाला मला जाणून घ्यायचा असेल म्हणजे मला आनंदाला जाणून घ्यायचा असेल, मुख्य काय आहे? आत्मा या शब्दाचा दुसरा अर्थ काय आहे किंवा आत्मा या शब्दाचं दुसरं नाव काय आहे? तर आनंद रूपता. मला जर का आत्मस्वरूप कळून घ्यायचं असेल तर मग मला काय केलं पाहिजे? माझी अंतःकरण वृत्ती शांत झाली पाहिजे. जोपर्यंत माझी अंतःकरण वृत्ती अस्थिर आहे तोपर्यंत मला माझ्या आनंदाचा अनुभव येणार नाही. जोपर्यंत माझी वृत्ती सतत बाहेर जातीये, वृत्ती शब्दाची व्याख्या काय आहे की अंतःकरणातील ज्ञानाचा बदल करून देणाऱ्या परिणामास वृत्ती म्हणतात.
म्हणजे ज्या ज्यावेळी माझी डोळ्यातनं वृत्ती बाहेर जाते त्या त्यावेळी तो विषय ग्रहण करते आणि विषय ग्रहण करून त्याविषयी अनुकूल प्रतिकूल चिंतन करते. ज्यावेळी त्या अनुकूल प्रतिकूल चिंतन विशेषत्वानी होतं, म्हणजे लाटेत रूपांतर होतं, त्यावेळी मी सुखी होतो किंवा दुःखी होतो. मग साधन काय मला मिळालं? प्रत्यक्ष प्रमाणाने मला सगळ्या गोष्टी दिसत राहतील, पण त्याच्याविषयी मी एका हद्दीच्या बाहेर विशेष अनुकूल प्रतिकूल चिंतन करणार नाही. भाजी आणायला गेलो, भाजी घेतली आणि त्यातून निघालो. निघाल्यानंतर काय झालं, दुसरा कोणी भेटला, तुम्ही मेथी घेतली का? घेतली. तुम्हाला केवढ्याला मिळाली? 20 रुपयाला. नाही, मला 10ला मिळाली. झालं. आता काय झालं, अंतःकरण काय झालं, बिथरलं. आता हे असं बिथरू द्यायचं नाही. आज योग काय आहे, 10 रुपये महाग मिळण्याचा आहे. मग आपण काय करायचं, ओके, हा, मग आता ही योजना कोणाची आहे शेवटी फायनली? ही ईश्वररूप पांडुरंगाची व्यवस्था आहे ना. विश्वरूप पांडुरंगानी 10 रुपये माझे त्या भाजीवाल्याला जास्त जावेत अशी योजना असल्यामुळे रामकृष्ण हरी म्हणायचं आणि विषय तिथे काय करायचा, शांत करायचा. आणि शांत करून काय करायचं, रामकृष्ण हरी म्हणायचं, विषय शांत करायचा आणि अंतःकरण वृत्ती क्षणभर शांत करायची. त्या आनंदाचा अनुभव घ्यायचा. त्या 10 रुपयाच्या नोटेमध्ये आपलं जीवन नाही वाया घालवायचं. असं जे काय आहे, म्हणजे नको असलेल्या विचारातनं हवे असलेला विचार करायचा आणि हवे असलेल्या विचारातनं काय जायचं, आनंदाकडे निघून जायचं. म्हणून प्रत्यक्ष प्रमाणाने ज्ञान होणार नाही हे बरोबर आहे, की मला आत्मस्वरूपाचं वेगळेपणाने ज्ञान होणार नाही हे अगदी बरोबर आहे. पण त्याच प्रत्यक्ष प्रमाणाचा उपयोग करून त्या भाजीवाल्याला मला विठ्ठल रूप करता येईल आणि त्याला विठ्ठल रूप केल्यामुळे मी विठ्ठल रूप होण्याची व्यवस्था होते. अशा पद्धतीने आपल्याला प्रमाणांचा पद्धतीने ज्ञानही होणार नाही आणि प्रमाणांचा उपयोग करून ज्ञानरूपतेकडे जाण्याची ही व्यवस्था आहे. आत्ता इथे जो विचार आहे तो 6 प्रमाणांनी ज्ञान होणार नाही याचा आहे. म्हणून आत्मा प्रत्यक्ष प्रमाणाचा विषय नाही, आत्मा अनुमानाचा विचार नाही. अनुमान काय सांगतो, अनुमानाचा विचार असतो. ज्या अर्थी धूर दिसतो त्या अर्थी डोंगरावर अग्नी असला पाहिजे. म्हणजे अनुमान करण्यासाठी 2 गोष्टींची आवश्यकता असते आणि अनुमान करणारा तिसरा असावा लागतो. पण आत्मस्वरूप मात्र कसं आहे, एकमेव अद्वितीय. तिथे कोणाचं अनुमान करणार, म्हणजे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अनुमान करता येत नाही. मग आता अनुमान किती करावी हा विचार करायचा. आता आपण अनुमान प्रमाणाचा विचार केला. कसा केला, की ज्या अर्थी माझं पूर्वी डोकं दुखत होतं त्यावेळी डॉक्टरांनी सांगितलं होतं, एक ॲस्पिरिनची गोळी घे आणि तू काय होशील, तुझं डोकं दुखायचं थांबेल. मग आता काय झालं, परत माझं आणखीन महिन्याभराने डोकं दुखायला लागलं. मेडिकलच्या दुकानात गेलो, ॲस्पिरिनची गोळी आणली, घेतली आणि मग मी माझ्या मनाला समजावून सांगितलं, की अरे बाबा, तू आता गोळी घेतलेली आहेस, घरातल्या लोकांना त्रास देऊ नकोस आणि शांतपणे रामकृष्ण हरी म्हणत बस. म्हणजे ज्या प्रमाणांनी ज्ञान होत नाही त्याच प्रमाणांचा उपयोग करून मी काय करू शकतो, माझ्या आनंदाकडे जाण्याची व्यवस्था करू शकतो. म्हणून प्रमाणांनी जे होणारं ज्ञान आहे ते वेगळेपणाने होणारं ज्ञान आहे. पण मला जर का ज्ञानरूपतेकडे जायचं असेल तर त्या प्रमाणांच्या ज्ञानाचा विषय मी विशेष करता कामा नये. ज्या अर्थी धूर असतो त्या अर्थी अग्नी आहे. म्हणजे 2 गोष्टी आहेत, जिथे 2 गोष्टी असतात तिथे एकमेवत्व बिघडलेलं असतं. म्हणून 2 ज्या गोष्टी आहेत तिथे माझी अंतःकरण वृत्ती जास्त रमवू नये. आपल्याला तुकाराम महाराज म्हणतात, दुजे जव जव घडे तव तव संसार भय जोडे. म्हणजे ज्या ज्यावेळी दुसरा आपल्या अंतःकरणात स्थित होतो, मुख्य काय आहे, की माझ्या अंतःकरणात दुसरा हा समोर अवेलेबल नसताना सुद्धा मी तयार करतो. काय केलं, खूप झापला त्याला, झाप झापला आणि किती झापला, 1 तास झापला. आणि तो जेव्हा समोर आला तेव्हा मात्र काय झालं, 2 मिनिट सुद्धा बोलायला माझ्याजवळ उरले नाही. 2 मिनिटातच मी त्याला बोललो आणि विषय संपला. मी तो 1 तास वाया घालवलेला असतो. या प्रमाणांचा विषय जो आहे ना, तो अशा पद्धतीने माझे वेळ वाया घालवत असतो नको असलेल्या विचारांमध्ये. आता तोच 1 तास मला जर का आत्मस्वरूपाच्या विचारांमध्ये घालवायचा असेल तर त्याच प्रमाणांचा विचार, म्हणजे बुद्धीने काय केलं, झापला. आता त्याच बुद्धीला काय सांगायचं, की बुद्धी निश्चय आत्मज्ञान, तू काय कर, पांडुरंगाचं नाव घे. मग तुकाराम महाराज म्हणतात, फार सुंदर विचार आहे, तुका माने माझे सर्वही साधन नामसंकीर्तन विठोबाचे. म्हणजे तू काय कर, तू विठोबाचं नाव घे. घेई नाम वाचे, गोड नाम विठोबाचे. मग या नको असलेल्या
विचारातनं, म्हणजे या प्रमाणातनं जर मला आत्मस्वरूपाचं ज्ञान होणार नसेल, तर त्या नको असलेल्या विचारातनं माझी अंतःकरण वृत्ती आत्मस्वरूपावर आणण्यासाठी नामस्मरण आहे, निष्काम कर्म आहे, निष्काम उपासना आहे. म्हणून या साधनांचा अवलंब करायचा आहे. म्हणून अनुमान प्रमाणाने ज्ञान होण्याची व्यवस्था नाही, शब्द प्रमाणाचा विषय. शब्द प्रमाण काय सांगतं, की ते आप्ताचे असले पाहिजे, की शब्दांनी मला गोष्टी कळतात. आता ज्ञानेश्वरी ही जी काय अभ्यास चाललाय आपला, हा शब्दांच्या स्तरावर चाललेला आहे. मग शब्दांनी ज्ञानेश्वरी समजून सांगण्याची, समजून घेण्याची व्यवस्था आहे. पण ते शब्द कोणाचे असले पाहिजेत, ते पुन्हा श्रीगुरूंचे आप्ताचे असले पाहिजेत. कोणाच्याही शब्दाला किंमत नाहीये. आप्तानी सांगितलं तर ते पटतं. मग असा जो आप्त आहे, मग आपले आप्त, आपण खूपच आपले आप्त असतात, माझे नातेवाईक असतात, पण ते कधी मला नाम घ्यायला सांगत नाहीत, ते कधी ज्ञानेश्वरी वाचायला सांगत नाहीत. त्यांना खरंच आप्त म्हणायचं का, असा विचार करायची गरज आहे. हा, म्हणून आपल्याला समर्थ म्हणतात ना, देवाच्या सख्खत्वासाठी पडाव्या जीवलगासी तुटी, सर्वही अर्पावे शेवटी प्राण तोही वेचावा. पण तो कोणासाठी, देवाच्या सख्यत्वासाठी. मग पडाव्या जीवलगासी तुटी, मग त्यात आले सगळे आपले, आणि पुन्हा द्वेष मोह मत्सर हे माझे जीवलग, ते सगळे काढूनच टाकावे लागतील. ते जोपर्यंत काढून टाकत नाही, तोपर्यंत रामाचं दर्शन होणार कसं मला. म्हणून इथे आपल्याला लक्षात घ्यायची गरज आहे, की शब्द हे कोणाचे आहेत, श्रीगुरूंचेच आहेत. पण ते शब्द सुद्धा अज्ञानाची निवृत्ती करूनच मला आनंदाचा अनुभव देतात. ते शब्द प्रत्यक्ष मला अनुभव आणून देऊ शकत नाही. कारण शब्द हा आकाशाचा गुण आहे, आणि आकाश 5 महाभूतांचं आहे, आणि जे जे 5 महाभूतांचं असतं ते ते उपजतं आणि नाचतं, आणि ते आत्मस्वरूप असणं शक्य नाही. म्हणून शब्दांनी आत्मा कळण्याची व्यवस्था नाही. शब्दांनी अज्ञान निवृत्तीपूर्वक आत्मा कळतो, तो सुद्धा श्री गुरूंच्याच शब्दांनी, बाकी कोणाच्या शब्दांनी नाही, इथे बसलेल्याच्या पण नाही. हे लक्षातच घ्यायचंय, की श्री गुरूंनी तत्वमसीचं चिंतन सांगितलं, ते करावं. ते करून अहम ब्रह्मास्मीचा अभ्यास करावा, आणि त्यानंतरच अनुभव येण्याची व्यवस्था आहे. म्हणून शब्द प्रमाणाने कळतही नाही, शब्द प्रमाणाने या पद्धतीने कळतं, असा विचार आहे. पुन्हा आता आहे उपमान प्रमाण. उपमान प्रमाणामध्ये सादृश्यतेचा विचार आहे, की आपण काय करतो, एखादा प्राणी नवीन पाहतो जंगलात गेल्यावर, आणि जंगलात गेल्यावर प्राणी पाहिल्यानंतर तो प्राणी काय आहे, तो गवय आहे. मग तो कसा दिसतो, गायीसारखा दिसतो. पण आत्मस्वरूप कसा आहे, ते एकमेव अद्वितीय आहे. मग आपल्याला तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठला तुझं काय द्यावी उपमा, तुला उपमा देण्यासारखं काही नाहीच, म्हणून तू कसा आहे, अनुपमेय आहे. म्हणून काय आहे, तो उपमान प्रमाणांनी कळणार नाही. कारण उपमा देण्यासाठी पुन्हा दुसरा कोणीतरी हवाच. आत्मा एकमेव अद्वितीय असल्यामुळे उपमान प्रमाणांनी कळणार नाही. अर्थापत्ती, अर्थापत्ती काय सांगते, ज्या अर्थी त्या अर्थी. ज्या अर्थी काहीही अभ्यास न करता तो युनिव्हर्सिटीत पहिला आला, त्या अर्थी तो लालू प्रसाद यादव किंवा शिक्षण मंत्र्याचा मुलगा असला पाहिजे. मग ज्या अर्थी त्या अर्थीमध्ये पुन्हा 2ची गरज आहे. त्यामुळे अर्थापत्ती प्रमाणांनी तो आत्मा कळण्याची व्यवस्था नाही. कारण अर्थापत्ती करण्यासाठी एक आत्मा आणि दुसरा आत्मा, असा दुसरा आत्मा नाहीच. तर मग काय आहे, अर्थापत्ती नाही. आणि अनुपलब्धी, आपल्याला सोप्या भाषेत सांगता येतं की पुण्यात ताजमहाल नावाची गोष्ट नाही. पण शास्त्रीय भाषेत सांगायचं असेल तर पुण्यात ताजमहाल हा अनुपलब्धी प्रमाणाचा विषय. सोपं काय आहे, पुण्यात ताजमहाल नाही, पण आत्मस्वरूप मात्र काय आहे, पुण्यातही आहे आणि आग्र्यातही आहे आणि दिल्लीतही आहे आणि सगळीकडेच आहे. आणि आहे 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 अशा स्वरूपात ते असेल. आणि तो आत्मा मी आहे. आणि मी जर असेल तर मी सुद्धा सर्व ठिकाणी आहे, आग्र्यातही आहे, दिल्लीतही आहे आणि पुण्यातही आहे, इथंही आहे. आणि एखाद्या लग्न समारंभाला गेलो नाही तरी मी तिथे आहे. पण नाही गेलो तर दुःख आहे आणि गेल्याचं सुख आहे. हे दोन्ही गोष्टी जेव्हा आपल्या अंतःकरणात येतात, त्यावेळी हे प्रमाण जी आहेत ही मला उपयोगाला आणता येतात. की अरे, अनुपलब्धी प्रमाणाचा विषय केला तर आपल्या लक्षात येईल की आत्मरूपाने मी त्या लग्नात आहेच. शरीराने जायला जमलं नाही तरी सुद्धा आत्मरूपाने मी तिथं आहे, माझी उपस्थिती तिथं कायमची आहे. असं असताना अनुपस्थित राहण्याचं दुःख का करतोस. हे प्रमाणांचे विषय जे आहेत ते या पद्धतीने आहे. शक्य आहे ते आणि चेष्टा प्रमाण आहे. शक्य प्रमाणामध्ये अंशांशी भाव आहे. जसा 5 रुपये एखाद्याच्या खिशात असतील तर 50 पैसे त्याच्या खिशात आहेत. म्हणजे काय झालं, 50 पैसे हा 5 रुपयाचा अंश झाला. पण अंशांशी भाव हा सावयव साकार वस्तूंमध्ये असतो. या
पुस्तकामध्ये काय आहे, अंशांशी भाव आहे. पुस्तक आहे, पानं आहेत त्याची, म्हणून असा अंशांशी भाव आहे पुस्तक आणि त्याची पानं. पण आत्मस्वरूप एकमेव अद्वितीय असल्यामुळे अंशांशी भाव नाही. आज थोडंसं 5 मिनिटं जास्त होईल. नंतर पुढे जो आहे ऐतिह्य, ऐतिह्य शब्दाला इतिहास असतो. प्रत्येक निर्मित होणाऱ्या वस्तूला इतिहास असतो. आत्मस्वरूप निर्माणच झालेलं नाही. अजर अमर, म्हणून तो ऐतिह्य प्रमाणाचा विषय नाही, चेष्टा प्रमाणाचा विषय आहे. तो चेष्टा प्रमाण हे कृतीने दाखवता येतं. कसा काय स्वयंपाक झाला, सुंदर झाला. ही जी भाषा आहे ही सावयव साकार वस्तूंच्या मध्ये आहे. निरवयव निराकार आत्मस्वरूपाच्या ठिकाणी या 9 प्रमाणांनी ज्ञान होण्याची व्यवस्था अजिबात नाही. मग असं जे ब्रह्मतत्व आहे ते सर्वांमध्ये, म्हणजे सर्व प्रत्येक विश्वामध्ये, प्रत्येक व्यक्तीमध्ये, प्रत्येक जड अचेतन पदार्थामध्ये ते सामावलेलं आहे. आणि ते सामावलेलं जे आहे ते कळून घेण्याचा अधिकार फक्त मनुष्य योनीतल्या लोकांना आहे. म्हणून या ग्रंथाचा विचार जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, त्या जडवस्तूंमध्ये आत्मतत्व पाहायला काही वेळा जमतं, पण समोर आलेली व्यक्ती ही पाहिली की तिडीक उठते. त्यावेळी आत्मतत्व काय झालेलं असतं, ते बाजूला पडलेलं असतं. वास्तवात ते तिथंच असतं, पण माझ्या दृष्टीने मात्र मी त्याच्यापासून लांब गेलेला असतो. म्हणून तिडीक हा विषय कुठपर्यंत आहे, जोपर्यंत द्वेष मोह मत्सर आहे. ज्या दिवशी त्या गोष्टी बाजूला पडतील त्या दिवशी मी काय आहे, मी आनंदाचा ठेवा आहे. म्हणून तेच तत्व ब्रह्मस्वरूपाचं प्रत्येक जीवामध्ये आत्मस्वरूपाने स्थित आहे. म्हणून जीव आणि ब्रह्म हा जो ऐक्य ज्ञानाचा विषय आहे तो या पहिल्या ओवीच्या निमित्ताने सहजच सिद्ध आहे. आणि जोपर्यंत मी आनंदाशी एकरूप होत नाही तोपर्यंत मला खऱ्या सुखाचा लाभ होणार नाही. मग असा जर खऱ्या सुखाचा लाभ व्हावा असं जर मला वाटत असेल तर या ज्ञानेश्वरीच्या निमित्ताने फक्त खऱ्या सुखाचंच चिंतन करण्याचा विचार आपल्याला करावा लागेल. आणि तो आपण जसजसं पुढे जाऊ तोपर्यंत, म्हणजे जोपर्यंत आपण ही ज्ञानेश्वरी अभ्यास करू तोपर्यंत आपल्याला खऱ्या सुखाचाच विचार करणीय आहे, इतर गोष्टींचा विचार करणीय नाही. म्हणून ज्ञानदेवांनी एका ठिकाणी म्हटलंय, वाचे बर्वे कवित्व, कवित्वे बर्वे रसिकत्व, रसिकत्वे परतत्व स्पर्शू जैसा. आपल्या अभ्यासाला जर का परतत्वाचा स्पर्श नसेल तर ज्ञानेश्वरी केवळ वाचून झाली असाच अर्थ होईल. पण आपण जे काय अभ्यास ऐकला तो अप्लाय केला आणि त्याप्रमाणे जर मला माझ्या आनंदाचा लाभ झाला तर मग ज्ञानेश्वरी अभ्यास केल्याचा उपयोग पण आहे. शंकराचार्य म्हणतात 2दा अभ्यास फुकट जातो ज्ञानेश्वरीचा. अभ्यास केला पण अनुभव आला नाही आनंदाचा, म्हणून फुकट गेला. आणि अभ्यास केला, आनंदाचा अनुभव आला आणि त्या शब्दांची आवश्यकता उरली नाही. आता कुठला पुरुषार्थ आहे याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. दुसऱ्या ठिकाणी पुरुषार्थ आहे, अभ्यास केला पाहिजे. नो द सिस्टीम, पुन्हा यूज द सिस्टीम, गेट द रिझल्ट. आणि तो रिझल्ट मला मिळाला तरी शब्द जाणार आहेत. म्हणून समर्थांचं म्हणणं, ते शब्द सांडून बैसला तो मौनी म्हणा बला, किंवा माऊली शब्दे विण संवादीजे, इंद्रिया नेणता भोगीजे. त्या आनंदाचं रूपांतर शब्दांशिवाय आहे, इंद्रियांशिवाय आहे. असं स्वसंवेद्य तत्व प्रत्येकामध्ये आहे. त्याचा लाभ मला झालाच पाहिजे असा सातत्यपूर्ण विचार करून आज आपण इथे थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. हरिओम तत्सत.